हमारा नेता कैसा हो, सुभाष बाबू जैसा हो, हमारा नेता कैसा हो, सुभाष बाबू जैसा हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, विना नदीला पाणी, सोडलं पाहिजे, विना नदीला पाणी. सोडलं पाहिजे. माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला असं, जनावराला प्यायला असं आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे. पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांचं सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामधूनच सोय होत असते आणि त्याच्यामुळे शेतीला सुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं का होईना पण पाणी मिळालं पाहिजे. 5 तारखेला शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं. त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की 5-6 दिवस चालू आहे पाणी, आम्ही काही करून 12 तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासन सुद्धा आहे. काय लेखी आश्वासन आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते. काल 12 तारीख होती, काल 12 तारखेला पाणी शिनेत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन शिना नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते, पण मी बाहेरगावला होतो आणि म्हणून काल काही मला येणं झालं नाही आणि म्हणून त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो, आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू, त्यांच्या अडचणी विचारून घेऊन आपल्याला काही करून शिना नदीमध्ये पाणी सोडण्याचा आग्रह करू. धरणापासून शेवटच्या भागाला ह्या नशिबाला ही पाळी असतीच, कारण धरणातून पाणी सोडल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीपासून जे नदी असेल, कालवे असतील, तिथं जी वीज चालू आहे ती वीज चालू असल्यामुळे तिथं उपसा चालू असतो आणि उपसा पाण्याचा चालू असल्यानंतर खाली येणारा फ्लो कमी येतो आणि मग ह्याच्यामध्ये महावितरण विभाग असेल, पोलीस प्रशासनाचं संरक्षण असेल आणि आमच्या पाटबंधारे विभागाचं नियंत्रण कमी पडत असेल आणि त्याच्यामुळे हे लाईट काय बंद होत नाही. शेतकरी तिथले शेतकरी आंदोलन करतात लाईट बंद करा नका म्हणून आणि त्याच्यामुळे बहुतेक खाली येत नसावं असं वाटतं आणि हा सतत चर्चेचा विषय आहे, आंदोलनाचा विषय. आम्ही शेवट असल्यामुळं, शेवटचं पार्ट असल्यामुळं आम्हाला थोडीशी अडचण आहे, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भविष्यात सुद्धा मी प्रयत्न करतोय. त्यातलाच पार्ट म्हणून वडापूर बॅरेजेस बांधलेला आहे. वडापूर बॅरेजेस बांधत असताना शिना नदी कोरडी राहू नये आणि म्हणून आपण भीमा शिना जोड कालवा मंजूर करून घेतलेला आहे. त्याला आता मान्यता मिळाली, त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याला ह्या वडापूर बॅरेजेसमधून पाणी उचलण्याची परवानगी अधिकृतरित्या घेतलेली आहे आणि ती बॅरेजेस झालं, बोगदा झाला तर शिना नदीला 12 पाणी, जसं भीमेला पाणी तसं शिनेला सुद्धा पाणी भविष्यात राहू शकते. पण एक अजून एखादं वर्ष 2 वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार आहे. वरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला सहकार्य करत नाहीत, प्रशासन आम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्हाला करावंच लागणार आहे. अरे या प्रशासनाचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय. नाव प्रताप मल्लाव, मी तिऱ्याचा रहिवासी शेतकरी, प्युअर शेतकरी आहे काय. आणि 2 महिने झालं आमच्या नदीला पाणी सुटलं होतं. बंधाऱ्याचे दारं जाणून बुजवून टाकले नाही, ती पाणी खाली गेल्यावर दारं टाकले काय आणि पाणी सोडा म्हणून 10 हेलपाटा आमचं ह्या ऑफिसला झालं. इथं आले की आमची टिंगल करते ती, चेष्टा करते ती आणि माघारी पाठवते ती. असं लय त्रास व्हायला आम्ही आमदार साहेबाकडे गेलो. आमदार साहेबांना आमच्या समोर 7 ते 8 वेळा फोन लावला त्या साहेबांना. होय म्हणते ती, टिंगल केल्याने करते ती. आता पिकं आमची सगळी झोपली, जनावर पाण्या वाचून तरपडा लागली ती. मग तिथं ती तरपडा आली ती म्हणून मला ती किंवा म्हणून मेलं, आपण इथं तरपडून मेलेलं बरं. ती आम्हाला बघू वाटत नाही काय, आम्हाला ती बघू वाटत नाही. ते जनावर आणि पीक सालभर आम्ही लेकरावने सांभाळले, त्याची परिस्थिती अशी झाली. मग आमची झाली तर काय फरक पडेल म्हणून आम्ही जोपर्यंत पाणी सोडलेलं बघत नाही तोपर्यंत इथनं उठत नाही. मेलं तरी काय हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. शेतकरी ही तरपडून मरत असतो तसं तरपडून मरा येईल आणि ह्यांना किव येत नाही. रगत पिणारी अधिकारी ती, रगत पिणारी, ह्यांना शेतकऱ्याची किव नाही.